पीडब्ल्यूडीला खाणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा पीडब्ल्यूडीला खाणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदू जनता राजसाहेब ठाकरेंचा अमितसाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सर्वांना एक आम्ही निवेदन दिलं होतं ह्याच प्रकरणामध्ये. ह्या प्रकरणामध्ये निवेदन दिल्यानंतर ज्यावेळी दुसऱ्यांदा आमची लोक माहिती आणायला गेली त्यावेळी इथं संबंधित तोंडले साहेब जे आहेत त्या तोंडले साहेबांच्या ऑफिसमध्ये भाडोत्री गुंड होते. ते आमच्या कार्यकर्त्यांना उलटसुलट बोलत होते की तुम्ही आंदोलन करायचं नाही, आंदोलन केले तर आमच्याशी गाठ आहे. आणि बरोबर 5 वाजता संध्याकाळीच आम्हाला फोन आला की आमच्या संबंधित कार्यकर्त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद केलाय म्हणून. आम्ही पोलिसांना विनंती करत होतो की तिथं त्या महिला संबंधित अधिकारी नव्हत्याच, तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करा किंवा त्या महिला असतील तर आम्हाला त्याचा एक पुरावा द्या. तर त्यांनी दिला नाही. तर आता सुद्धा मगाशी आम्ही ज्यावेळी आत येत होतो तर ह्या फोर्समध्ये तुम्ही सीसीटीव्ही काढून आजही बघा भाडोत्री गुंड त्या संबंधित ठेकेदारांना आणलेले आहेत. तर मला भाडोत्री गुंडांना एवढंच सांगायचं आहे, कधीही कुठल्याही मैदानात फक्त एक फोन करून या तुम्ही, तर आम्ही मनसे म्हणून कधीही तयार आहे त्यांच्यावर लढायला. सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर तर्फे शेंडा पार्क येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारती व त्या परिसरामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. 225 कोटी रुपयांच्या या बजेटमध्ये 75 ते 80 कोटी रुपयांचा ढपला या अधिकारी व ठेकेदारांनी पाडलेला आहे. आत्ताच अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांना आमचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दिलेल्या निवेदनामध्ये आज या ठिकाणी आपण बघितलं तर टेंडर जे रस्त्यांचं टेंडर होतं ते जुलै महिन्यामध्ये निघालं, वर्क ऑर्डर ऑगस्टला निघाली, पण जून महिन्यामध्ये म्हणजे टेंडर फ्लॅश व्हायच्या अगोदर या ठेकेदारानं जूनमध्ये रस्ता पूर्ण केला होता. या PWDच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये नोव्हेंबरच्या MB लिहून त्या ठेकेदारावरती वरदस्त केलेला आहे. MB जी मोजमाप पुस्तकं असतात त्याच्यामध्ये प्रचंड खाडाखोड करून त्याच्यामध्ये बोगस मापं घातलेली आहेत. या सर्व कामामध्ये जर आपण बघितलं सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर असताना सार्वजनिक बांधकाम विभाग मिरजचा उल्लेख करून त्यांनी ठेकेदाराला ती बिलं सुद्धा दिलेली आहेत. प्रचंड प्रमाणात बोगस या ठिकाणी कारभार केलेला आहे. अंदाजपत्रकामध्ये एक वेगळी मापं आहेत, मोजमाप पुस्तकामध्ये वेगळी मापं आहेत. अशा पद्धतीने या PWD अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार आणि याच्यामध्ये 75 ते 80 कोटी रुपयांचा ढपला पडलेला आहे. या तुषार बुरुडना आमचं एकच सांगणं आहे, येणाऱ्या 7 दिवसात चौकशी समिती नको आहे. आम्ही सगळे पुरावे तुम्हाला दिलेले आहेत जे गेल्या 9 महिन्यात आम्ही माहिती अधिकारात घेतलेले आहेत. 7 दिवसामध्ये जर अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांनी या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ठेकेदारावरती फौजदारी गुन्हा करून यांना महाराष्ट्र नागरी सेवा कायदा 1979 प्रमाणे बडतर्फ करून यांना जर तुरुंगात टाकलं नाही तर या तुषार बुरुड यांच्या विरुद्ध मंत्रालयात त्यांच्या सचिवांच्या तोंडाला काळे बसून महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन छेडेल. मगाशी बोलताना भाडोत्री गुंडांचा उल्लेख केला, काय नेमकं प्रकरण काय एका संघटनेने केलेलं आहे, काय नेमकं याच्यामध्ये तथ्य आहे? कारण एकाच ठिकाणी 3 वेळा स्लॅब टाकल्याचं देखील त्यांनी निदर्शनास आणलं. काय खरं आहे काय खोटं आहे, आपलं निरीक्षण काय आहे ते नाही. आता याच्यामध्ये यांचं आजच निवेदन मला प्राप्त झालेलं आहे आणि याच्यामध्ये यांनी डॉक्युमेंट काय जोडले त्याचा सगळा अभ्यास आम्ही करू, चौकशी करू आणि त्याच्यावरती मग पुढील प्रमाणे शासन नियमाप्रमाणे कारवाई होईल. 3 महिने तुम्हाला निवेदन देखील त्यावरती काही कारवाई होत नाही, त्यांना काही निवेदन प्राप्त झालं होतं, पण त्याचा खालचा जो अहवाल आहे त्याच्या जो पहिला प्राथमिक अहवाल मिळाला त्यामध्ये त्रुटी होते त्यामुळे आम्ही पण बॅकक्वेरी केलेले आहेत. सर, या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज काही रेकॉर्डवरती गुन्हेगार या सगळ्या परिसरामध्ये दिसतात, काय नेमका प्रकार आहे? नाही, याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे, कारण हे सार्वजनिक कार्यालय कुणी आलेलं मला माहिती नाही. शासकीय कार्यालयामध्ये नाही, याच्याबद्दल मला काय माहिती नाही, मला माहिती नाही याच्याबद्दल नाही, मला माहितच नाही. आपल्याला थोड्या वेळापूर्वी तुमच्या सहकार्याने सांगितलं की यावर काय बोलू नका. नाही, मला माहितच नाही तर कोण आहे मला माहित नाही तर मी तुम्हाला हेच विचारलं, तुमच्या सहकार्यांच्या सांगण्यावर तुम्ही अशी प्रतिक्रिया देताय की एका अधिकाऱ्याच्या कुटुंबियांकडून ही माणसं इतर ठेवली त्याचा आरोप आहे किंवा तशी आमच्यापर्यंत आली आहे, तशी चौकशी करणार नाही, मला काय माहित नाही याच्याबद्दल. बरं, या आरोपामध्ये जर तथ्य आढळलं तर अधिकाऱ्यांच्यावर काय कारवाई करणार हे एकदा स्पष्ट. शासन नियमाप्रमाणे जी काही कारवाई आहे, जी प्रोसिजर आहे त्याप्रमाणे कारवाई होईल. किती दिवस लागणार साधारणपणे असं त्यांनी अहवालच तुम्हाला सादर केला ना, सगळं माहिती त्यांचं निवेदन आहे त्याच्यावरती आम्ही चौकशी करत. किती दिवस चौकशीचा काही टाइम बॉन्ड ठरवलाय?
यांचं निवेदन मोठं आहे तर ते स्वरूप त्याचं बघून मग तरी पण लवकरात लवकर आम्ही याच्यावरती करणार. पाहणी तर करणार आहे तुम्ही ज्या ठिकाणी त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी पाहणी तर करणार आहे. हो होईल ते. विनयभंगाचं नेमकं काय ते माहित नाही, वैयक्तिक स्वरूपाचं आहे मला माहिती नाही त्याच्यात. नाही, कार्यालयात त्यांची तक्रार जी आहे ती वैयक्तिक स्वरूपाची आहे त्याच्याबद्दल मला भाषण नाही, ते या एक कार्यालयात नाही. अधीक्षक म्हणून त्याची कल्पना तुम्हाला असणार ना. अधीक्षक म्हणून त्याची कल्पना तुम्हाला दिली असेल. जर ते कार्यालयाच्या बाहेर असतं तर ते वैयक्तिक संबंध आहे, पण कार्यालयात ही घटना घडली त्यामुळे अधीक्षक नाही, या तुम्हाला काही कल्पना कार्यालयात ती घटना घडलेली नाही आहे. त्यांचं कार्यालय स्वतंत्र आहे त्यामुळे मला माहिती नाही. कार्यालय प्रमुख म्हणून आहे पण त्यांची तक्रार ही आहे ती वैयक्तिक स्वरूपाची आहे आणि ती या कार्यालयात घडलेली नाही. त्यांच्या कार्यालय स्वतंत्र आहे. विभागात आपल्या काय चाललंय एवढं तर तुम्हाला कल्पना आहे का? कारण पहिल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला माहिती नाही. त्याच्यामध्ये त्यांनी मला जो FIR ची केस फाईल ही आहे प्रत आहे ती आम्हाला जमा केली. नाही, फक्त FIRच नाही, आतापर्यंत जे आम्ही तुम्हाला जे काही प्रश्न विचारले त्यातील तुम्ही बऱ्यापैकी 90% तुम्हाला मला माहित नाही, आपल्याला माहित नाही अशीच उत्तर आले. नेमकं तुम्हाला जबाबदार अधिकारी असून तुम्हाला अलबेल ठेवूनच सगळं इथं कार्यपद्धती चालते का असं आता आम्हाला वाटायला लागलं. नेमकी काय परिस्थिती? नाही, आता प्रत्येक प्रकरणाची सगळी माहिती घेतल्याशिवाय मी भाष्य करणं चुकीचं होईल. धन्यवाद.